वृश्चिक राशी 20 फेब्रुवारी नंतर एका व्यक्तीपासून 3 हात लांब राहा. मोठे षडयंत्र, शत्रुघात. वृश्चिक राशीच्या जीवनात काही काळ असे येतात की ते फक्त भविष्य बदलत नाही तर माणसालाच बदलून टाकतात. 20 फेब्रुवारी नंतर सुरू होणारा काळ असाच आहे. हा काळ वरवर पाहता सामान्य वाटेल, पण आतून तो तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेने नेणारा आहे. तुम्ही खूप काही सहन केलं आहे. लोकांचा गैरसमज, भावनिक फसवणूक, मेहनत असूनही न मिळालेलं फळ. अनेकदा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला असेल की माझ्याच बाबतीत असं का होतंय. पण लक्षात ठेवा, वृश्चिक राशीच्या वाट्याला जे कष्ट येतात ते साध्या लोकांसाठी नसतात. देव ज्या आत्म्याला मोठं देणार असतो त्यालाच अधिक खोल समज देतो. हा व्हिडिओ साधा भविष्य कथन नाही, हा एक इशारा आहे. कारण 20 फेब्रुवारी नंतर तुमचं भाग्य उघडण्याच्या आधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमच्या समोर येणार आहे. तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीचं खरं रूप. ही व्यक्ती शत्रू म्हणून येणार नाही, तर ती तुमच्या जवळ असेल, तुमच्या बोलण्यात सहभागी असेल, तुमच्या अडचणी ऐकत असेल. पण याच व्यक्तीमुळे तुमचा सुवर्ण काळ थांबवू शकतो. जर तुम्ही वेळेत सावध झाला नाही तर माझे शब्द हलक्यात घेऊ नका. कारण जे आज दुर्लक्षित वाटतं तेच उद्या मोठं वळण ठरू शकतं. हा काळ देव तुमचं भविष्य हातात देण्याआधी घेतलेली शेवटची परीक्षा आहे. तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1. 20 फेब्रुवारी नंतर वृश्चिक राशीच्या जीवनात अचानक बदल का सुरू होतील? 20 फेब्रुवारी नंतर वृश्चिक राशीच्या जीवनात जे बदल सुरू होतील ते वरवर छोटे वाटतील, पण आतून ते तुमच्या नशिबाची दिशा बदलणारे असतील. पण 1 महिन्यापासून ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या, नोकरीतील अडथळे, आर्थिक थांबा, मानसिक गोंधळ, ते अचानक हलायला लागतील. तुम्हाला असं वाटेल की काहीतरी बदलत आहे, पण नेमकं काय बदलतंय हे कळणार नाही. हाच सर्वात मोठा संकेत आहे. कारण या काळात गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या कर्मावर पडत आहे. जे तुम्ही मनापासून केलं आहे त्याचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. पण लक्षात ठेवा, जसं पाणी खोल असेल तसं त्याला हालचाल दिसत नाही. तुमच्या आयुष्यातील बदलही आतून सुरू होतील. बाहेर सगळं शांत दिसेल, पण आतून नियती तुमच्यासाठी नवीन रस्ता तयार करत असेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2. ती व्यक्ती ओळखणं कठीण का आणि धोका नेमका कुठे आहे? ही व्यक्ती कधीच उघडपणे तुमचं नुकसान करणार नाही. ही तुमच्या अगदी जवळची असेल, तुमचं दुःख ऐकून घेणारी, तुमच्यासाठी चिंता दाखवणारी, पण त्याच वेळी तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावणारी. ती व्यक्ती थेट विरोध करणार नाही, पण तू खूप चांगला आहेस म्हणून तुला लोक फसवतील, तुझ्यासाठी हा मार्ग कठीण आहे असे शब्द वापरून तुमच्या मनात भीती निर्माण करेल. ही भीतीच तुमच्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा ठरेल. ही व्यक्ती तुमच्या यशापेक्षा तुमच्या अपयशात जास्त आरामात असेल, कारण तुमचं पुढे जाणं तुमच्या सुरक्षिततेला धक्का देणार आहे. म्हणूनच ती हसत हसत तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचे काम करेल. नंबर 3. वृश्चिक राशीची भावनिक कमजोरी या टप्प्यावर का धोकादायक ठरते? वृश्चिक राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची करुणा, पण हाच गुण या काळात धोकादायक ठरू शकतो. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वेदना स्वतःच्या मानतात. कोणी अडचण सांगितली तर स्वतःचं दुःख बाजूला ठेवता. आणि 20 फेब्रुवारी नंतर काही लोक मुद्दाम तुमच्यासमोर स्वतःला बिचारे, त्रासलेले दाखवतील, जेणेकरून तुमचं लक्ष तुमच्या मार्गावरून हटेल आणि तुम्ही त्यांच्या समस्यांमध्ये अडकून पडाल आणि स्वतःच्या सुवर्ण संधीकडे दुर्लक्ष कराल. हे लक्षात घ्या, या काळात प्रत्येकाला वाचवण्याची जबाबदारी ही तुमची नाही. काही लोक तुमच्या दयाळूपणाचा वापर करून तुमचं भविष्य थांबवू पाहतील. नंबर 4. सुवर्णकाळ सुरू होण्याआधी मिळणारा मानसिक धक्का का आवश्यक आहे? हा धक्का देवाकडून मिळणारी शिक्षा नाही तर संरक्षण आहे. कारण चुकीच्या लोकांसोबत योग्य वेळ येऊ दिली जात नाही. एखाद्या व्यक्तीचं खरं रूप या काळात तुमच्या समोर येईल. ही घटना तुमच्यासाठी खूप वेदनादायक असेल. विश्वास तुटेल, मन दुखेल, कदाचित तुम्ही काही काळ शांतही व्हाल. पण या क्षणी तुमचं मन प्रलब्ध होईल. तुम्ही शिकाल की प्रत्येक गोड बोलणारा आपला नसतो. हा मानसिक धक्का तुमच्या आयुष्यातील शेवटचा मोठा धडा असेल. यानंतर तुमचं नशीब उघडेल, कारण तुम्ही आता चुकीच्या लोकांना ओळखायला शिकलेले असाल. नंबर 5. 3 हात लांब राहा याचा खरा अर्थ आणि खोल अर्थ.
3 हात लांब राहा म्हणजे नातं तोडणं नव्हे तर स्वतःचं संरक्षण करणं. या काळात वृश्चिक राशीने कुणाशीही थेट वाद घालू नये, पण अंतर्गत अंतर नक्कीच ठेवावं. या व्यक्तीला तुमच्या पुढील आर्थिक योजना, तुमच्या पुढील हालचाली, नवीन संधी यांची माहिती देऊ नका. कारण ही व्यक्ती थेट नुकसान करणार नाही, पण चुकीचा सल्ला देऊन तुमचं नुकसान घडवून आणेल. वृश्चिक राशीचं हेच या काळात तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. तुम्ही जितके शांत राहाल तितकीच नियती तुमच्या बाजूने काम करेल. नंबर 6. भाग्योदय उघडण्यासाठी मिळणारे गूढ संकेत. सुवर्ण काळ हा अचानक येत नाही, तो आधी संकेत देतो. या काळात तुम्हाला वरवर काही गोष्टी जाणवतील, एकटं राहण्याची गरज वाटेल, जुने लोक, जुन्या आठवणी आपोआप दूर जातील. तुमच्या मनात आता माझ्यासाठी काहीतरी वेगळं आहे ही भावना वाढेल. हे संकेत दुर्लक्षित करू नका. हेच देवाचे इशारे आहेत की तुमचं आयुष्य आता मोठ्या टप्प्यावर जाणार आहे. नंबर 7. या काळात चुकीची प्रतिक्रिया दिल्यास काय धोका होऊ शकतो. जर तुम्ही भावनेच्या भरात सगळ्यांना सगळंच सांगितलं तर हा सुवर्ण काळ थांबवू शकतो. जर तुम्ही समोरच्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःचा मार्ग बदलला तर संधी निसटू शकते. जर तुम्ही जुन्याचं लोकांवर अंधविश्वास ठेवला तर मानसिक त्रास वाढू शकतो. देव संधी देतो, पण जबाबदारी जपण्याची मात्र तुमची असते. हा काळ योग्य निर्णयांचा आहे, भावनिक कमकुवतपणाचा हा काळ नाही. नंबर 8. योग्य वागणुकीमुळे सुवर्ण काळ कायमचा कसा होईल. या काळात जर तुम्ही संयम ठेवला तर तुमचं नशीब हे कायमचं बदलू शकतं. स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐका, लोकांच्या गोंधळात अडकू नका. जे लोक तुम्हाला सतत कमी लेखतात त्यांच्यापासून मनाने तुम्ही दूर व्हा. आध्यात्मिक बाजू थोडी वाढवा, मन शांत राहील आणि निर्णय देखील अचूक होतील. हे लक्षात ठेवा, हा काळ फक्त यश देणारा नाही तर तुम्हाला योग्य माणूस बनवणारा आहे. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, 20 फेब्रुवारी नंतर सुरू होणारा काळ तुमच्यासाठी सामान्य नाही. हा काळ आहे निवडीचा, लोकांची निवड, विचारांची निवड आणि स्वतःची निवड. सुवर्ण काळ नक्की येणार आहे हे लक्षात ठेवा, पण तो प्रत्येकासाठी नसतो. तो फक्त त्यांच्यासाठीच असतो जे योग्य वेळी योग्य लोकांपासून दूर राहण्याचे ध्येय दाखवतात. या व्हिडिओमध्ये सांगितलेली 3 हातांची अंतरेषा ही भिंत नसून एक संरक्षण कवच आहे. हे कवच तुम्हाला भावनिक फसवणुकीपासून, चुकीच्या सल्ल्यांपासून आणि तुमच्या स्वप्नांना अडथळा आणणाऱ्या लोकांपासून वाचवणारं आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता, कमी बोलता आणि स्वतःच्या अंतःकरणावर विश्वास ठेवता, तेव्हाच देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करतो. लक्षात ठेवा, तुमचं नशीब कुणालाही फिरवून घेता येणार नाही, पण चुकीच्या लोकांमुळे ते उशिरा नक्कीच येऊ शकतं. म्हणूनच सावध राहा, संकेत ओळखा आणि स्वतःची किंमत ओळखा. 20 फेब्रुवारी नंतर तुमचं आयुष्य नवीन अध्यायात प्रवेश करणार आहे. तुम्ही जर आज योग्य पाऊल उचललं तर हा अध्याय फक्त यशाचा नसेल, तर अंतर्मनाला शांतता देणारा, आत्म्याला समाधान देणारा आणि आयुष्यभर आठवणीत राहणारा ठरेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल किंवा लॉकेट हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.